कसे आहात सगळे? मी तुमचा मित्र अमय पातले. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी जस्ट आत्ताच निघालो आहे कामावर जायला. कालची व्हिडिओ आज रात्री अपलोड होईल. नक्की पहा, नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मी आता निघालो आहे, बघूया खाली जाऊन बस भेटते की नाही. 8-10 झालेले आहेत, चान्सेस खूप कमी आहेत. मोस्टली मग मी खालीच जाईन सूर्योदयाला. ते बेटर पडेल मला असं वाटतं, कारण की सूर्योदय इथून बस नाही भेटली तर सूर्योदयाने ऑटो पकडून तरी लवकरात लवकर पोचता येईल खाली स्टेशनला. ते बेटर होईल. सो मी आता तिथे जातो, तोच विचार करतो आहे खालीच जाऊ. म्हणजे अजून तरी मला दिसत नाही बस, गेली पण असेल बस मोस्टली. तर सो देखते मिळते डायरेक्ट स्टेशन. बॉय. आहे ठाण्याच्या ब्रिजवर आहे, मोठ्या ब्रिजवर जातो आहे. गर्दी पाऊस असो किंवा नसो, गर्दी पुष्कळ असते ऑलवेज. चान्सच भेटणार नाही लवकर निघायचा. जसं आपण लवकर आलो आहे थोडा, देखते आहे अभी. बसची लाईन आहे ही. गर्दी बघा बाहेर पडायला माणसांची. आणि ही आहे गर्दी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी. अर्धा पब्लिक फास्ट ट्रेनने येतो, अर्धा पब्लिक स्लोनी येतो, चेंज करतो. CST फास्ट पकडतो कोण कोण वाशी, जसं का मी वाशी पनवेल पकडण्यासाठी. किती वेळात येते, कितीची ट्रेन आहे, तर मग त्यासाठी प्लॅन चालू आहे. पनवेल लागली आहे आणि वाशी. मी देखते कोणती हे होते. असंच आहे, चेक करूया आता कोणती भेटेल. मी तर म्हणतो ती 41चीच पकडूया. 841ची 851ची जे नेरूळ लागली 90, काय माहिती तर 841चीच पकडू. ट्रेन आली आहे, तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. आणि माझ्या मित्राचा भाऊ पण आहे जो कॉलेजला जातो आहे. हा ना, हां चल भेटू नंतर. टाटा बाय बाय. इथे आहे त्या ह्याच्या इथून जाऊया, टपरीच्या इथून जाऊया डायरेक्ट लॉबीमध्ये. ते बेटर पडेल. देखते अभी क्या सीन. नाही ओके ओके. टपरीच्या इथून आलो, लॉबीमध्ये डायरेक्ट जातोय लिफ्टच्या इथे. काल 2 दिवस झाले ते हे होतं, म्हणजे एक्झिबिशन्स होते. नंतर आता निघेन. भेटतो मी तुमच्याशी नंतर. बाय बाय. ऐरोली स्टेशनला जस्ट पोचलो आहे, थोडा वेळ झाला. 7:06ची ट्रेन आहे. इथून डायरेक्ट मित्राच्या बायकोच्या ह्याला जायचं आहे, डोहाळे जेवणला. तर सो तिथे जाणार आहे मी. डायरेक्ट तिथेच भेटू. आणखी किती वेळ लागेल माहीत नाही ट्रेनला यायला. सो डायरेक्ट मी त्या ह्याच्या इथेच भेटेन. चलो बाय बाय. मित्राच्या बायकोचा डोहाळे जेवण आहे. तर बायको तिकडे, मित्राचं डोहाळे जेवण आहे वाटतं तर आहे, पण तरी आहे मोस्टली. आणि तिकडे आहे आमची वहिनी साहेब, ती बसलेली आहे थोडा वेळ. न्यू मम्मा
सध्या ती वेगळ्याच ह्याच्यात आहे, विचारत आहे काय करू आणि काय. ते बघ कन्फ्युजन, बघ कन्फ्युजन, फुल कन्फ्युजन. हा तर ठीक आहे, जाऊ दे, इट्स ओके. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय मजा काय बोलता? बाबा होणार ही मोठी गोष्ट. आणि तुम्ही कधी फक्त हसणार? बघूया ना कधी. बायाची आत्ते आणि बायाची आत्ते, काकी, मामी सगळे खूप जणी झालेले असं, म्हणजे वेगवेगळे प्रकाराची खूप हे आहे ती. मग काय बोलणार सगळ्या साईडने. तुम्हाला काय म्हणायचं? मला काय बोलायचं, मुलगा पाहिजे, मुलगी मला काही पूर्ण कव्हर होतोस, तुला माहिती आहे, मला काही चालेल. वाईड अँगल आहे. अरे अल्ट्रा आपण यूज केलेला मोबाईल आहे. तुम्ही काय? हो ब्लॉगिंग चालू आहे. मग बघू तरी इथं तरी बघ. मम्मा लाजली, मम्माला प्रश्न पडलाय काय करू आणि काय नको. मम्मा प्रश्न पडलाय कोणीतरी येणार आहे. हो कोण येणार? आम्ही नारळासाठी वाट बघतोय. काय काय आमच्या काय आपले नारळ येत आहेत. नारळ आल्याच्या नंतर आम्ही हे करणार. आमचा नारळ तो एक नारळ तिथे बसलेला आहे, दिसतोय, हसतोय, फक्त हसणे. थोड्या वेळात भेटतो तुम्हाला मी, जेव्हा मी माझी बायको उठी भेटली. केवढी सुंदर दिसते माझी बायको, एकदम क्यूट. भेटतो मी नंतर डायरेक्ट. काय आहे हा? कोण येडा झालाय? नको रे, चांगलं दिसतंय एकदम छावा. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. येडा हो जाता है? क्यों येडा हो जाता है? तू अरे डॅड आहे रे तू. आजोबा? दुसरे आजोबा कुठे आहेत? काय करताय तुम्ही? ओटीची तयारी करता. ओटीची तयारी करतोय आम्ही. आवाज तर आला, बोलणारी ही होती ती ओंकारची असेल. त्या साईडला ठेवलं. ओके. सगळ्यांचा आला पाहिजे, जेवढे जेवढे आले त्यांचे सगळ्यांचा. सगळेच दिसणार. तू दिसतेस ना फ्रंटने. अरे इट्स नॉट वाईड अँगल. वाईल्ड अँगल. आमचा न्यू डीजे मॅन चांगला दिसतो. एवढा काय सुंदर बनवलाय तू. गोंडस बाय. अँकर बघ ना, अँकर बघ. अँकर टाकलं ना, अँकर. व्यवस्थित कर. इथे खूप सारे ठेवलंय. हे हा मी बाबा होणार. मस्त होणार. कोण पाहिजे, पोरगी की पोरगा? प्रत्येक तोच प्रश्न कसा काय विचारतोस? मला काही चालेल, बोलून काही चालेल. अच्छी बात है ना, फिर बहुत अच्छी बात है. मुलगी झाली तर अजून. अरे सरस आहे. बसताना वाद बेकार. मध्येच बसल्या वहिनी आली आता. मग मजा येते. एन्जॉय खूप मजा येते. चांगली गोष्ट आहे. अशीच हॅपी राहा ऑलवेज.
इकडे पण परत लाव. फोटो नाही काढत आहे, व्हिडिओमध्येच कॅप्चर करतो. जस्ट मी पोचलो आताच घरी. फ्रेश बिश होऊन झालं, कपडे बिपडे चेंज केले. आता खाली जातो आहे, बाबूला बघतो, कारण की बाबू रडत होती म्हणून आम्हाला लवकर निघावं लागलं. सो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट